हे काम जे स्वप्न साहेबांनी पाहिलं ते प्रत्येक स्वप्न आम्ही साकार करू, मिळून साकार करू. आणि म्हणून अनेक लोक असेही होते जे बऱ्यापैकी समन्वय कसा होणार नाही, समन्वय कसा दूषित असेल, कसं कर्डिले आणि विखे एकत्र येणार नाहीत, असेही लोक या तालुक्यामध्ये आहेत. साहेब ओळखत होते, मीही ओळखत होतो. पण आमची एक रणनीती असायची, ती मी काय आता सांगणार नाही. लोकांना असं वाटायचं की ते आम्हाला मूर्ख बनवत होते, पण आम्हाला दोघांना माहित होतं आम्ही काय करतो. त्यामुळे माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की लावालावी करायचं काम कमी करा. अक्षयला जाऊन एक सांगायचं, मला जाऊन एक सांगायचं, मला काहीतरी फूस लावायची, त्याला काहीतरी फूस लावायची. तुम्ही काही जरी केलं तर अक्षय कर्डिले आणि सुजय विखे एक संघ राहणार आणि आम्ही पूर्ण ताकदीने उतरणार. या बाबतीत मनामध्ये शंका असायचं काही कारण नाही. आणि म्हणून मी स्वतःला पण नेहमी सांगतो आणि अक्षयलाही नेहमी सांगेल की कुठल्याही प्रकारे कानावर कुठलीही गोष्ट मी केलेली तुम्हाला पटत नसेल तरी मला लगेच फोन लावून सांगायचं आणि विचारायचं की दादा तुम्ही हे सांगितलेलं आहे का. हा समन्वय ठेवणं राजकारणामध्ये फार गरजेचं असतं. नाही तर तुमच्या गाडीत आणि सगळ्यात सावध, मी अक्षयला आवर्जून सांगेल, सगळ्यात सावध जर कोणापासून राहायचं असेल, तुला विरोधकापासून सावध राहायचं नाहीये, सगळ्यात पहिलं सावध जर राहायचं असेल तर तुझ्या गाडीत बसणाऱ्या माणसापासून सावध राहा, तर तू राजकारणामध्ये पुढे जाशील. हे मी माझ्या वडिलांना पण सांगतो आणि तुला पण सांगतो की सगळ्यात घातक माणूस तो जो गाडीत बसतो. मी म्हटलो ना की मी हसवणार सगळ्यांना. जो माणूस गाडीत बसण्यासाठी घाई करतो ना तो उतरल्या लावालावी केल्याशिवाय उतरणारच नाही, या संकल्पनेतून तो गाडीत चढतो. काय करायचं गाडीत, काय बसाय आमच्या गाडीत, बाबा तू घेऊन जा गाडी, बाबा मी मोटरसायकलवर येतो, अजून काय. हे सगळ्यात घातक प्राणी आहे. नगर ते राहुरी ते पुरानगरचा प्रवास पार करत इतके सल्ले देणारे लोक गाडीत बसतात. मला नगर ते इथून पार करत इतके सल्लागार गाडीत बसतात. ठीक आहे, मी पडलो, पराभूत झालो, जीवनातून मी भरपूर शिकलोय, अजून अक्षय सुरुवात करतोय. पण म्हणून माझ्या तुला विनंती, कोणीही काही सांगितलं तर पहिलं फोन लावून हक्काने विचारायचं की हे तुम्ही केलंय का. 99% माझं उत्तर नाहीच असणार, पण तरी सुद्धा असं कुठलंही काम, कुठलंही वाक्य, कुठलाही शब्द जो आपल्या विश्वासाला तडा देईल, असा कुठलाही वाक्य, कुठलाही शब्द जो कर्डिले साहेबांबरोबर विश्वासघात म्हणून दिसेल, ते काम सुजय विखे कधीही करणार नाही.